मित्रांनो व माझ्या लाडक्या बहिणींनो, आज एक जबरदस्त अपडेट आहे। काही निवडक लाभार्थ्यांच्या खात्यात आज सकाळपासून पैसे जमा होण्याची माहिती मिळते। सकाळपासून त्यांच्या मोबाईलवरती मेसेज आलेत। सकाळपासून त्यांच्या बँकेमध्ये खटाखट पैसे सुरू झालेले आहेत। तुमचं नाव यादीत आहे का एकदा नक्की तपासा, कारण ही बातमी तुम्हाला जर कळली तर तुम्ही तुमचं जे काही पैसे आहेत ते तुम्ही बघू शकताय कसे आलेत की नाही सगळं बघा। ह्याच्यामध्ये सगळ्यात मित्रांनो, आपण सर्वजण जाणतो की गेल्या वेळेस 8 ते 10 12 तारखेपर्यंत हे हप्ता जमा झालेला होता। पण यावेळी काही जे लोक आहेत, काही लाडक्या बहिणी आहेत, त्यांच्या मते त्यांना आज सकाळपासून खात्यात रक्कम आलेली दिसते। म्हणजे त्यांच्या मोबाईलवरती सकाळपासून काही लाडक्या बहिणींच्या मेसेज आलेला त्यांना असं वाटतंय की सकाळपासून त्यांना मेसेज आलेले आहेत। अर्थात ही माहिती अजून कन्फर्म नाही, पण लक्षात घ्या आपल्याकडे काही महत्त्वाच्या लाडक्या बहिणी अशा आहेत ज्यांच्याकडे पैसे सुद्धा आलेले आहेत, असं आपल्याला बातम्या सकाळपासून येत आहेत। तर मीडियामध्ये सुद्धा हे चर्चा सुरू आहे। तर काही लाडक्या बहिणींकडे जर मेसेज आले असतील तर त्यांनी पटापट कमेंट करा की आम्हाला पैसे आलेत। बघा, तुम्ही जर कमेंट केलं तर आपल्याला सुद्धा कन्फर्म होईल। आणि काही लाडक्या बहिणींना जर आलेले असतील तर मी चौकशी करून तुम्हाला स्क्रीनशॉट इथं अटॅच करेल। काही खात्यामध्ये ट्रान्झॅक्शन झालेल्याची नोंद सुद्धा झालेली आहे असं भरपूर लाडक्या बहिणी म्हणत आहेत, परंतु काही मोजक्याच लाडक्या आहेत। बघा, काही ही पुन्हा एकदा यादी निवड झाली आहे का एका आपण जर बघितलं एकदा यादीवरून ही निवड झाली का। आता तुम्हाला माहिती आहे की राज्यातील जवळपास 15 ते 20 लाख लाडक्या बहिणी पात्र झालेल्या आहेत, फक्त म्हणजे बाद झालेल्या आहेत। कालच सोलापूर जिल्ह्याची जर आपण संख्या बघितली तर जवळपास 12 लाख लाडक्या बहिणी बाद झाल्या आहेत 4 चाकी वाहनामुळे। त्यांना परत इतर योजनेचा लाभ घेतात त्याच्यामुळं। पण बाकीच्या लाडक्या बहिणी आहेत त्यांना पैसे जमा झालेली जे आहेत ते स्क्रीनशॉट आता आपण लवकरच इथं लावणार आहोत। कदाचित ही जी यादी आहे मित्रांनो ही त्या लाभार्थ्यांसाठी असेल ज्यांचे खात्यांची माहिती पूर्वी चुकीची होती आणि आत्ताच अपडेट झालेली। म्हणजे काही जणांचं काय झालं असेल, खाते पण त्यांची झाले असेल। जर तुम्ही कधी अर्ज केला असेल आणि तुमच्या खात्यात पैसे अजून आले नसतील तर तुमच्यासाठी सुवर्ण संधी आहे। बघा मित्रांनो, बघा लगेच तुमचं बँक खातं इथे चेक करा। सगळ्यात महत्त्वाचं बँक खातं तुमचं चेक करा। आणि काही शंका असल्यास जर तुम्हाला जर प्रॉब्लेम वाटत असेल तर तुम्ही कमेंट्समध्ये कमेंट करा, मी तुम्हाला प्रॉब्लेम सॉल्व्ह करतो। काय करायचं तुम्हाला आधी तर पहिल्याच गोष्ट तुम्हाला बघा, राज्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं आता अर्ज पडताळणी सुरू आहे आणि अर्ज पडताळणीमध्ये ज्या लाडक्या बहिणी पास होतील त्यांचंच नाव यादीत आहे। आता तुम्हाला हे कन्फर्म करण्यासाठी काय करायचं आहे तर तुम्हाला तुमची वेबसाईट जी आहे लाडकी बहीण योजनेची त्या वेबसाईटवरती जाऊन एकदा लॉग इन करायचं आहे। लॉग इन जर झालं तर तुम्हाला असं समजायचं की तुम्ही यादीत आहे आणि यादीत असल्यावर लॉग इन गेल्यावर तुम्हाला तिथं तुमचं जे पैसे तुम्हाला भेटतात तिथे हिस्ट्रीमध्ये ॲप्लिकेशनमध्ये जाऊन एकदा चेक करायचे की आपल्याला किती महिन्यापर्यंतचे हप्ते आलेत। कारण तुम्हाला माहिती आहे जर तुमचे कागदपत्र व्यवस्थित असले तर ह्या सगळ्या गोष्टी पॉसिबल आहेत, अन्यथा तुम्हाला या योजनेतून बाहेर काढला जाईल। तुम्हाला कुठल्याही प्रकारचा तिथं लाभ हा इथून पुढे मिळणार नाही, लक्षात घ्या। यात आपण जर बघितलं तर काही लाडक्या बहिणींचे जे पैसे आहेत ते क्रेडिट झालेल्याचं आपल्याला आता पाहायला मिळते। कारण काही तिथं लाडक्या बहिणींनी आता आपल्याला पहिल्या कमेंटसुद्धा केल्या होत्या, परंतु आपण कन्फर्मेशनसाठी तुम्हाला अजून सांगतोय की लाडक्या बहिणींना पटापट कमेंट्स करा। तुम्ही कुठल्या जिल्ह्यातून आहात, तुमची बँक कोणती, तुम्हाला पैसे आलेत का हे पटापट सांगा। कारण लाडकी बहीण योजनेचे काही पैसे जे आहेत ते काहीच बँकांमध्ये जमा झालेले आता आपल्याला पाहायला मिळतं। त्या बँकेची नावं सुद्धा आपण पुढे पाहणार आहोत आणि काही जिल्ह्यांमध्ये हे जे वितरण आहे ते सुद्धा सुरू झालेलं आहे ते सुद्धा आपण तुम्हाला सांगणार आहोत। त्यामुळं व्हिडिओ खूप महत्त्वाचा असणार आहे। झालंय असं की बघा, गेल्या 10 दिवसामध्ये 1 एप्रिलपासून 10 एप्रिलपर्यंत मोठ्या प्रमाणात अर्ज पडताळणी सुरू आणि मोठ्या प्रमाणात अर्ज पडताळणी सुरू झाल्यामुळे मोठ्या प्रमाणात लाडक्या बहिणींची टेस्टिंग सुद्धा सुरू आहे। तर टेस्टिंगमध्ये काही लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे सुद्धा आलेले आहेत आपल्याला असं पाहायला मिळतंय। तर काही आता तुम्हाला आज काही मिळालं का हे तुम्ही कमेंट्समध्ये सांगा, कारण आम्ही तुमच्या उत्तरावर आधारित काही महत्त्वाची माहिती काढत असतो। कारण आजपर्यंत किती वेळा तुमच्या खात्यात रक्कम आली हेही कळवा आम्हाला, म्हणजे किती वेळा तुम्हाला हप्ते आलेत। तुम्ही एकदा लॉग इन करा वेबसाईटला किंवा तुम्ही लाडकी बहीण योजनेचं तुमचे जे हप्ते आलेत ते एकदा मेसेज चेक करा, किती वेळा तुम्हाला मेसेज आले ते एकदा कमेंट्समध्ये आम्हाला कळवा की तुम्हाला एप्रिलचा हप्ता आलाय, मार्चचा आलाय, जानेवारीचा आलाय, परंतु मागचा आला नाही, हे सगळं तुम्हाला कळवा। म्हणजे कसं होतं लाडक्या बहिणींना सोपं जातंय। आणि आज तुम्हाला 2 ते 3 महत्त्वाची कामं करायची आहेत। रेशन कार्ड संदर्भात एक मोठी अपडेट आहे, कारण ज्या लाडक्या बहिणीकडे पिवळं आणि केशरी रेशन कार्ड आहे अशा लाडक्या बहिणींनी 1 रुपया भरून फक्त 30 प्रकारचे भांडे मिळत आहेत। 1 रुपया फक्त भरायचे आणि तुम्हाला 30 रुपयाचे तुम्हाला ही भांडी आहे ती सगळी मिळतात। आणि कोणत्या बँकेत पैसे जमा होणार, पोस्टात पैसे बँकेत होणार का। बघा, काहीच बँकेमध्ये आणि पोस्टात हे पैसे जे आहेत ते जमा होत आहेत। आता तुम्हाला तुमची बँक कोणती आहे, तुमचं बघा खातं पोस्टात आहे का बँकेत आहे हे तुम्हाला सांगायचं आहे। त्यानंतर आम्ही कन्फर्म करून तुम्हाला रिप्लायमध्ये सांगू की हो तुमचं पैसे येत आहेत, काही सगळं व्यवस्थित आहे ते सांगतो। बघा, आता तर सगळ्यात बघितलं तर काही युजर्सच्या स्वतःचे बँक स्टेटमेंट आता तुम्ही बघा एकदा आणि त्याच्यावरती
तुम्ही सांगा की ही जी गुपचूप झालेली यादी आहे ती काहीच लाडक्या बहिणींच्या ह्याच्यामध्ये टेस्टिंग प्रोसेस चालू असेल असं मला वाटतं, कारण एप्रिलचा हप्ता जो आहे तो सुद्धा मला असं वाटतं कधी कधी आपल्याला डबल येणार आहे. म्हणजे एप्रिल आणि मेचे 2 महिन्याचे हप्ते तुम्हाला माहिती की अक्षय तृतीयेच्या अगोदर सरकारनं द्यायचं असं ठरवलं आहे. 8 दिवस अक्षय तृतीयेच्या देणार. आता आज आपण बघितलं तर आज 13 तारीख आहे बरोबर, तर त्याच्या अगोदर 10 दिवस जरी म्हणलं तर अक्षय तृतीया आपली 29-30ला आहे, तर त्याच्या अगोदर ते 19पासून किंवा 18 तारखेपासून वाटप सुरू करतील. परंतु टेस्टिंगसाठी लाडक्या बहिणींच्या काही खात्यामध्ये मेसेज यायला सुरुवात झालेली आहेत. तर म्हणून मित्रांनो, तुमचा आजचा दिवस हातातून जाऊन देऊ नका. तुमच्या खात्याचं स्टेटस चेक करा आधी, आणि कुठे पैसे आलेत का ते पहा. तसंच काय करायचं तुम्हाला, हा व्हिडिओ जास्तीत जास्त मित्रांनी शेअर करायचा आहे, कारण त्यांना जर पैसे आले असतील तर ते सुद्धा बघू शकतील आणि तुम्हाला त्याची खात्रीशीर अपडेट मिळू शकेल. लक्षात घ्या, सगळ्यात महत्त्वाचं काय आहे, आत्तापर्यंत जर आपण बघितलं तर भरपूर लाडक्या बहिणींना हे किती पैसे आले हेच माहीत नाही. तर तुम्हाला मी सांगतो, तुम्हाला पैसे कसे आले आणि किती आले कसं चेक करायचं आहे. सगळ्यात प्रथम तुम्हाला लाडकी बहीण योजनेची जी वेबसाईट आहे त्याला जायचं आहे. बघा, लाडकी बहीण योजनेची वेबसाईटवर जायचं आहे, लॉग इन करायचं आहे आणि तुम्हाला आतापर्यंत किती हप्ते आलेत ह्याच्यावरती क्लिक करा. म्हणजे तुम्हाला 100% समजेल की आपल्याला एप्रिलपर्यंत हप्ता आला आहे, मार्चपर्यंत हप्ता आला आहे, किंवा तुम्हाला हप्ताच आलेला नाही जानेवारीपासून पुढं. आणि ज्या लाडक्या बहिणी तुम्हाला माहिती आहे की काल सोलापूरमध्ये यादी आली होती, 12 लाख लाडक्या बहिणींना बाद केलं. तर ज्या लाडक्या बहिणी बाद नाही होणार त्यांचे लगेच पैसे त्यांना यादीमध्ये टाकून लगेच पैसे वाटवायचा कार्यक्रम इथे सरकार सुरू करत आहे. परंतु आज काही निवडक लाडक्या बहिणींच्याच खात्यामध्ये पैसे आलेले आहेत. सकाळपासून मेसेज त्यांच्या आलेले आहेत. आता तुमचं नाव यादीत आहे का नाही हे मी तुम्हाला सांगणारच आहे. फक्त एक काम करायचं, तुमचा तालुका सांगा मला, तालुका तुमचा कोणता आहे, कारण त्याच्यावरती सुद्धा तुमचं निर्भर होऊ शकतं. कारण भरपूर सरसकट सर्व जिल्ह्यांमध्ये ही जी आता अर्ज पडताळणीची प्रक्रिया आहे ही भयानक प्रमाणात मोठ्या प्रमाणात सुरू आहे. आणि झालं आहे असं की त्यांचं सरकारचं असं म्हणणं आहे की आता आम्ही लवकरात लवकर ज्या लाडक्या बहिणी आहेत त्यांना फक्त ज्या कदाचित फक्त पात्र लाडक्या बहिणी आहेत ह्यांनाच आम्ही पैसे देऊ, आणि यांनाच गॅस सिलेंडरचे सुद्धा 2400 रुपये देऊ. सोबत 25,000चं अनुदान सुद्धा याच लाडक्या बहिणींना मिळणार. आणि रेशन कार्डवरती 1 रुपया भांडी 30 भांडी सुद्धा याच लाडक्या बहिणींना मिळणार. आता 30 भांडी कशी मिळणार ह्याचा व्हिडिओ मी बनवला आहे, तर तो व्हिडिओ जाऊन बघा, भांडी कशी मिळणार आहेत त्याच्यावरती पटापट समजेल तुम्हाला. आता अशाच महत्त्वाच्या अपडेटसाठी आपल्या चॅनलला आधी सबस्क्राईब करा. हा व्हिडिओ जास्तीत जास्त आपल्या लाडक्या बहिणींना शेअर करा. आणि पुढील 24 तासात अजून अपडेट येऊ शकतो. बघा, खूप अपडेट चालू आहेत आता, सगळ्यात महत्त्वाचे खूप अपडेट चालू आहे त्याच्यावरती. आता पाहतोय आपण कुणाचं नाव आजच्या यादीत असेल का हे तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये स्वतः सांगा की हो, की माझं नाव यादीत आहे, मला आज मेसेज आलेला आहे, किंवा मला मेसेज आला नाही अजून, असं तुम्ही स्वतः सांगा. आणि तुमचा जिल्हा, तुमचा तालुका, सगळ्यात महत्त्वाचं तुमचा तालुका कोणता हे सांगा, कारण तालुक्यावरती खूप आता सध्या जोर चालू आहे. काही प्रश्न असतील, इतर प्रश्न नक्की विचारा. हा व्हिडिओ जास्तीत जास्त आपल्या मित्रांनी शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये मित्रांनो. तोपर्यंत जय महाराष्ट्र.